नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 21 मे 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, मेट्रो मंडे या अभियानाची सुरुवात कोणत्या शहरात करण्यात आली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दिल्ली। दिल्ली सरकारने 18 मे 2026 रोजी मेट्रो मंडे या अभियानाची सुरुवात केली। या अभियानाचा उद्देश सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविणे आणि इंधन बचतीला प्रोत्साहन देणे असा आहे। हे अभियान दिल्ली सरकारच्या 90 दिवसांच्या मेरा भारत मेरा योगदान या उपक्रमाशी संबंधित आहे। दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून प्रत्येक सोमवारी 24 अतिरिक्त मेट्रो फेऱ्या चालविल्या जाणार आहेत। या सेवेसाठी 6 अतिरिक्त मेट्रो गाड्यांचा वापर केला जाणार आहे। दिल्ली मेट्रो नेटवर्क राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात कार्यरत आहे। काश्मीरी गेट आणि ITO ही दिल्ली मेट्रो नेटवर्कवरील महत्त्वाची स्थानके आहेत। प्रश्न दुसरा, महिलांसाठी मोफत बस सेवा योजना अलीकडे कोणत्या राज्यात मंजूर करण्यात आली? प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पश्चिम बंगाल। पश्चिम बंगाल सरकारने 18 मे 2026 रोजी महिलांसाठी राज्य परिवहन बसमध्ये मोफत प्रवास योजनेला मंजुरी दिली। ही सुविधा 1 जून 2026 पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार आहे। या योजनेचा लाभ ग्रामीण आणि शहरी भागातील महिला, विद्यार्थिनी तसेच कामकाजी महिलांना मिळणार आहे। पश्चिम बंगाल सरकारने अन्नपूर्णा योजना किंवा अन्नपूर्णा भांडार योजना यालाही मंजुरी दिली आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थींना दरवर्षी 3000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे। अन्नपूर्णा योजनेचा लाभही 1 जून 2026 पासून सुरू होणार आहे। प्रश्न तिसरा, इबोलाच्या वाढत्या प्रकरणांमुळे जागतिक आरोग्य आणीबाणी कोणत्या 2 आफ्रिकी देशांमध्ये जाहीर करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, काँगो आणि युगांडा। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काँगो आणि युगांडा येथे वाढत्या इबोला संसर्ग आणि मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे। इबोला हा मानवांमध्ये आढळणारा अत्यंत धोकादायक विषाणूजन्य रोग आहे। इबोला विषाणू हा ऑर्थो इबोला व्हायरस या फॅमिलीला बिलॉंग करतो। सध्याचा उद्रेक बुंडीबुग्यो या दुर्मिळ इबोला विषाणू प्रकाराशी संबंधित आहे। इबोला संसर्ग प्रामुख्याने संक्रमित व्यक्तीच्या शारीरिक द्रवांद्वारे पसरतो। ताप, अशक्तपणा, उलट्या, अतिसार आणि अंतर्गत रक्तस्राव ही इबोलाची प्रमुख लक्षणे आहेत। पुढला प्रश्न, आनंद विवाह कायदा आनंद मॅरेज ॲक्ट लागू करण्याचा निर्णय अलीकडे कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सिक्कीम। सिक्कीम सरकारने 1 जून 2026 पासून आनंद मॅरेज ॲक्ट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। या कायद्यामुळे शीख समुदायातील विवाहांना स्वतंत्र कायदेशीर मान्यता मिळणार आहे। शीख जोडप्यांना आता आनंद कारज विवाह थेट त्यांच्या स्वतंत्र कायदेशीर चौकटीत नोंदविता येणार आहे। हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर घेण्यात आला। आनंद मॅरेज ॲक्ट 1909 हा शीख विवाहांना कायदेशीर मान्यता देणारा कायदा आहे। आनंद कारज ही शीख धर्मातील पारंपरिक विवाह पद्धत आहे आणि सिक्कीम हे या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांपैकी एक ठरले आहे। पुढला प्रश्न, लोकसंख्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारकडून 4थ्या मुलासाठी किती आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे? प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रुपये 40,000। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी लोकसंख्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी नवीन आर्थिक प्रोत्साहन योजना जाहीर केली आहे। या योजनेअंतर्गत 3ऱ्या अपत्यासाठी रुपये 30,000 रोख प्रोत्साहन दिले जाणार आहे। 4थ्या अपत्यासाठी रुपये 40,000 आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे। लोकसंख्येतील घट, वृद्धत्वाकडे झुकणारी लोकसंख्या आणि भविष्यातील कामगार उपलब्धता या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा उपक्रम हाती घेतला आहे। प्रश्न 6वा आहे, कॅट A क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर QFI ही प्रतिष्ठित पात्रता प्राप्त करणाऱ्या भारतीय वायुसेनेतील पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत? प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सान्या। सान्या या 18 मे 2026 रोजी भारतीय वायुसेनेतील कॅट A क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर पात्रता प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत।
CAT-A-QFI ही भारतीय वायुसेनेतील प्रशिक्षकांची सर्वोच्च श्रेणींपैकी एक मानली जाते. या पात्रतेचा संबंध प्रगत उड्डाण प्रशिक्षण आणि उच्च ऑपरेशनल मानकांशी आहे. CAT-A-QFI अधिकारी प्रगत वैमानिक प्रशिक्षण, कनिष्ठ प्रशिक्षकांचे मूल्यमापन आणि सुरक्षा मानकांचे पालन सुनिश्चित करतात. स्क्वॉड्रन लीडर सान्या यांची 20 जून 2015 रोजी भारतीय वायुसेनेत नियुक्ती झाली होती. त्या 42 SSC-FP कोर्सद्वारे वायुसेनेत दाखल झाल्या होत्या. त्यांना 2017 मध्ये फ्लाईट लेफ्टनंट आणि 2021 मध्ये स्क्वॉड्रन लीडर या पदावर पदोन्नती मिळाली. पुढला प्रश्न आहे, G20 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक 2026 अलीकडे कोणत्या शहरात आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 7चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, अटलांटा. G20 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक 30 ते 31 ऑक्टोबर 2026 दरम्यान अमेरिकेतील अटलांटा, जॉर्जिया येथे आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत G20 सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री सहभागी होणार आहेत. G20 मध्ये भारत, अमेरिका, चीन, रशिया, जपान, जर्मनी, फ्रान्स, ब्राझील, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया तसेच युरोपियन युनियनचा समावेश आहे. G20 बद्दल माहिती जाणून घेऊया. तर G20 ची स्थापना 1999 मध्ये अर्थमंत्री आणि केंद्रीय बँक गव्हर्नर्स मंचाच्या स्वरूपात करण्यात आली होती. 2008 मध्ये या मंचाला राष्ट्रप्रमुखांच्या स्तरावर उन्नती देण्यात आली. G20 राष्ट्रप्रमुखांची परिषद 14 आणि 15 डिसेंबर 2026 रोजी मियामी, फ्लोरिडा येथे आयोजित केली जाणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या परिषदांचे यजमान असतील. 2026 मध्ये अमेरिकेच्या स्थापनेला 250 वर्ष पूर्ण होत असल्याने या परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रश्न 8वा आहे, ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट हा सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, नरेंद्र मोदी. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नॉर्वेचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट प्रदान करण्यात आला. हा सन्मान त्यांच्या ओस्लो दौऱ्यादरम्यान प्रदान करण्यात आला. रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट हा नॉर्वे सरकारकडून दिला जाणारा प्रतिष्ठित नागरी पुरस्कार आहे. या पुरस्कारासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय सन्मानांची संख्या 32 वर पोहोचली आहे. प्रश्न 9वा आहे, राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन दरवर्षी कधी पाळला जातो? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 21 मे. भारतात दरवर्षी 21 मे रोजी राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन पाळला जातो. हा दिवस माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी पाळला जातो. 21 मे 1991 रोजी तमिळनाडूमधील श्री पेरबुदूर येथे राजीव गांधी यांची हत्या झाली होती. दहशतवाद आणि हिंसाचाराविरुद्ध जनजागृती करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. जागतिक स्तरावर 21 मे हा दिवस संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधतेचा जागतिक दिवस म्हणूनही साजरा केला जातो. तसेच 21 मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस देखील पाळला जातो. प्रश्न 10वा आहे, स्वच्छ ऊर्जा आणि ब्ल्यू इकॉनॉमी क्षेत्रातील सहकार्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप केली आहे? प्रश्न क्रमांक 10चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, नॉर्वे. भारत आणि नॉर्वे यांनी 18 मे 2026 रोजी द्विपक्षीय संबंधांना ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा दर्जा प्रदान केला. हा निर्णय नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे झालेल्या बैठकीदरम्यान घेण्यात आला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गेअर स्टोर यांच्यातील चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली. या भागीदारीत स्वच्छ ऊर्जा, सागरी सुरक्षा, डिजिटल आरोग्य, अवकाश सहकार्य आणि ब्ल्यू इकॉनॉमी या क्षेत्रांचा समावेश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.